आलेले आहेत. मी सिपिंगकडे सुद्धा तो अर्ज देणार आहे, परंतु आपल्याला आपण कायदेशीर परवानगी नाहीये. परंतु माणसं नेमलेली आहेत आणि ती माणसं काही मुली आहेत, काही लोक आहेत, ते श्वान पकडून नेले जातात, ॲम्ब्युलन्स आणली जाते, कधी कधी परत आणतात, कधी आणत नाही. परंतु ऑर्गन ट्रान्सफरचं जे प्राण्यांमध्ये खूप चुकीचं काम सुरू आहे. त्याकरता महानगरपालिकेने लक्ष द्यावं. मॅडम, आपला स्टाफ कमी आम्हाला माहिती आहे, परंतु हे चुकीचं काम आहे आणि जे सुरू आहे ठाण्यामध्ये त्यावर आपण बंधन घालणं गरजेचं आहे. महानगरपालिकेने आपण सगळे महापालिकेचे काम करणारे आपण सर्व मंडळी आहात. त्याच्यामध्ये काही परमनंट स्टाफ असतील, काही कंत्राटी कर्मचारी असतील, काही एनएचएम असेल. तुमचे सगळ्यांचे प्रश्न मला माहित आहे. मी स्वतः त्याचा फॉलोअप व्यक्तिशः करत असतो. महानगरपालिका आपली आहे आणि त्या पद्धतीने आपण सेवा द्या. तुमचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू, एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि महापालिका जो काही चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत लोकांची सेवा देण्याचा प्रयत्न करताय, तुम्हाला सगळ्या अधिकाऱ्यांचे या ठिकाणी स्वागत करतो, तुमचे आभार मानतो नागरिकांच्या वतीने. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तो सन्मान आपण स्वीकारावा अशी विनंती आहे. नगरपालिकेच्या वतीने आरोग्य विभाग असेल यांच्या मार्फत विविध योजनांचं आज लोकार्पण करण्यात आलेलं आहे. काय सांगा? विविध ठिकाणी काही एक्सरे मशीन्स आहेत, CSR निधीतून 2 ठिकाणी सोनोग्राफी मशीन्स आहेत, औषध वितरणाकरता मध्यवर्ती विभागातून ऑनलाईन सिस्टीम आहे, सॉफ्टवेअर आहे, पाळीव प्राण्यांची केअर करण्याच्या दृष्टीने त्याची नोंदणी आहे आणि 22 नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर जे केंद्र शासनाच्या स्कीममधून पाठपुरावा करून या ठिकाणी ती सगळी रुग्णालय आम्ही या ठिकाणी आणलेली आहेत. बाह्य रुग्ण सेवा त्या ठिकाणी डॉक्टर्स असणार आहे, समुपदेशक असणार आहे, लोकांच्या दारापर्यंत आरोग्यसेवा आम्ही पोचवतो आहे. रेग्युलर जे काही आजार असतात, सर्दी, खोकलं, आणखी काही छोटे मोठे येणारे ताप असेल, या सर्व गोष्टींवरती त्या ठिकाणी औषधांसह इलाज त्या ठिकाणी होणार आहे. वेगवेगळ्या गोष्टींवर त्या ठिकाणी समुपदेशन होणार आहे. असा खूप चांगला कार्यक्रम आणि आरोग्य केंद्रांच्या मार्फत लोकांपर्यंत नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. त्याचबरोबर आणखी आयुष्यमान नागरिक केंद्र आम्ही सुरू करणार आहोत. आता 22 जी तयार झालेली आहेत ती आयुष्यमान नागरिक केंद्रांचे आज लोकार्पण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. वाडिया रुग्णालयामध्ये आजच एक दंतचिकित्सा अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी असं क्लिनिक आम्ही सुरू केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की दंतचिकित्सा करता हजारो रुपये लागतात. बरं, एकदा जाऊन ते चिकित्सा होत नाही, वारंवार त्या ठिकाणी जावं लागतं. 10,000 15,000 रुपये असे त्या ट्रीटमेंटकरता लागतात. परंतु ही मोफत ट्रीटमेंट देण्याची आम्ही सुविधा आमच्या महानगरपालिकेच्या वतीने आम्ही केलेली आहे. त्याचबरोबर दंतचिकित्सा म्हणजे रेग्युलर तपासणी व्हावी या हेतूने आमच्या 2 व्हॅन आहेत. त्या झोपडपट्टी भागामध्ये चाळींच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी लोकांची मागणी असेल त्या ठिकाणी जातात. डॉक्टर्स असतात, रेग्युलर मुलांची तपासणी केली जाते, ज्येष्ठ नागरिकांची तपासणी केली जाते, त्याच्यावर औषधोपचार केला जातो. मला वाटतं अशा पद्धतीने योजना राबवणे ठाणे महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका असेल. लोकांना सेवा देण्याच्या दृष्टीने गोरगरीब जनतेच्या दारापर्यंत आरोग्यसेवा देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. भटक्या कुत्र्यासंदर्भात एक गंभीर बाब आपण समोर आणलेली आहे. या ठाणे शहरामध्ये काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, देवनार वगैरे सारख्या ठिकाणची माझ्या कानावर काही गोष्टी आलेल्या आहेत. काही नागरिकांनी माझ्यावर तक्रारी केलेल्या आहेत की ते श्वान असतील, भटके कुत्रे असतील, ते लोक उचलले जातात, ॲम्ब्युलन्स आणून घेऊन दिले जातात. त्याच्यामध्ये महानगरपालिकेचा काही संबंध नसतो. काही कुत्रे जे भटके प्राणी आहेत ते जर त्या ठिकाणच्या लोकांनी जर 10 वेळा फोन केले तर 7-8 दिवसांनी आणले जातात किंवा आणले जात नाहीत. त्यामुळे एक संशयाचं वातावरण तयार केलेलं आहे. जी लोक काही बिहारी तरुण तरुणी यामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी ऑर्गन ट्रान्सफर जो प्राण्यांमध्ये असतं असा एक संशय निर्माण होतो आहे. कित्येक कुत्रे गायब केले जात आहेत, परत आणले जात नाही आहेत. लोकांच्या तक्रारी येत आहेत. सिपिंगकडे सुद्धा ही तक्रार मी करणार आहे. ही जी काही टोळी कार्यरत झालेली दिसते यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने लक्ष द्यावं ही आज मी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. थँक्यू सर.